नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नेत्यांनी शिंदे गटात केला पक्षप्रवेश. तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राजकारणात कधी काय घडले आणि कोण कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. असं सध्या राज्याच्या राजकारणात घडतंय. महाराष्ट्रातील 4 मोठ्या पक्षांना एकाच दिवसात खिंडार पडलंय. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, मनसेच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी हे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुका अगदी काही महिन्यावर आहेत. अशातच आता मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील मनसे नेते, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रत्ना महाले यांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. महाले यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याने देखील यावेळी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांनी पक्षात आलेल्या नेत्यांचं स्वागत केलं. आज अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरळी आणि पालघरमधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो मी पूर्ण करेन. आम्ही जो विकास केला आहे त्यामुळे तुम्ही आज प्रवेश केला आहे. सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळेल यासाठी आम्ही काम करत आहोत. आपण सगळे जनतेच्या हिताचे निर्णय घ्याल असं एकनाथ शिंदे म्हणाले. पण असं असतानाच भिवंडीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. भिवंडीतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के उर्फ बाळमामा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिर्डीत राष्ट्रवादीचं शिबिर पार पडलं. या शिबिरात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा प्रभारीपदी नियुक्तीचे भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याचं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर राज्यात चाललेल्या फुटाफुटीच्या राजकारणाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये व्यक्त करा. आणि बातमी आवडल्या अशात लाईक करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.